कोल्हापुरातील घाट माथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे। त्याचबरोबर राजधानी धरणातील विसर्ग देखील सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 28 फुटांवर आहे। जिल्ह्यातील 20 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी नाही तर फक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले। धबधब्याच्या शेजारी दरीकडेला सेल्फी काढण्यास आणि गाडीमध्ये गाणी मोठ्याने वाजवण्यावर साताऱ्यामध्ये पर्यटकांना बंदी आहे आणि या सर्व सूचनांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। कोल्हापुरातल्या हुपरी गावामध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे। माजी नगरसेवक भरतराव लठ्ठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे। यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची तपासणी केली। या प्रकरणी भरतराव लठ्ठे यांना 24 तारखेला चौकशीसाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले। अजितदादांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाला घातल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। पांडुरंगाच्या मर्जीनेच महाराष्ट्रामध्ये उलथापालथ होईल असा दावाही त्यांनी केला। तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना संधी मिळावी यासाठी विठुरायाला साकडं घातल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ॲक्शन मोडवर आलेत। कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलाय। 100 कर्मचारी असूनही रुग्णांची हेळसांड होत असल्याचं निदर्शनास आल्याने रुग्णालयाच्या आढावा बैठकीमध्ये आंबेडकरांनी झाडाझडती घेतली आहे।